नमस्कार. दुपारचं जेवण झाल्यावर निवांत पुस्तक वाचावं म्हणून लेटले, तर ह्या पट्ट्याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्याला सुद्धा पुस्तक वाचायचं होतं. वाचता तर येत नव्हतं, पण त्याने मजेशीर गोष्ट अशी सांगितली मला. मी म्हणलं, "असं तर माझं पुस्तक वाचणं होणार नाही." मग त्याला एक छोटं चित्र काढून दिलं आणि त्याला म्हणलं, "बाळा, यामध्ये रंग भर, म्हणजे मी माझं पुस्तक निवांत वाचू शकते." वाचण्या, खेळण्यात आणि लोळण्यात दुपारचा वेळ कसा गेला काही कळलंच नाही. काळा चहा घेतला आणि थेट निघालो कुर्डू गावी. कुर्डू येथे श्री नागनाथ महाराज महोत्सवाचं आयोजन केलं होतं. मग म्हणलं चला आपण सुद्धा जाऊन येऊया. इथे बघताय पुढे जे आजोबा चालले आहेत त्यांना बघून मला माझ्या आजू-सासऱ्यांची आठवण आली. ते सुद्धा असंच हळूवार चालतात. तिथनं पुढे जाऊन आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि एक प्रदक्षिणा सुद्धा मारली. बाहेर आल्यानंतर छान असा दालचा राईस सोबतच लापशी खाल्ली. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि तिथलं मार्केट एक्सप्लोअर करायला लागलो. मी सध्या मार्केटमधनं काही घेतलं नाही, कारण माझ्या नवऱ्याने म्हणलं, "तुझ्याकडे भरपूर काय-काय आहे. नको गं आता घ्यायला." बरं म्हणलं, "चला, तुम्ही नाही म्हणताय म्हणल्यावर कशाला?" तिथे मुलांना खेळायसाठी यावर्षी भरपूर होतं. मग आम्ही तिथेही जाऊन आलो. त्याला म्हणलं, "बाळा, तुला काय-काय खेळायचंय?" तो म्हणतोय, "मला फक्त गाडीवर बसायचंय." "नाही, नाही," म्हणले आणि ही क्यूट एलिफंट प्रिंटेड बॅग घेतली. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.